इकडे सगळे राणींचे महल आहेत. 4 महल आहेत आणि त्याला 2 हे विलग आहेत असे जोडलेले. ते आमचे मित्र पोचले तिकडे आणि आम्ही अजून इकडे आहे. आणि बाकी रोपेवाले ऑलरेडी खाली पोचलेत. चला. आणि अशा प्रकारे आमचा रायगड वारी आणि रायगडवर येण्याचा प्लॅन सक्सेस झाला. तर कसे आहात मित्रांनो, बरे आहात ना? रात्री खूप एन्जॉय झाला, धमाल झाली, मस्ती झाली आणि आता सकाळी उठून आम्ही रायगडला छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घ्यायला निघालो आहोत. आणि त्यातपूर्वी आम्ही आता इकडे महाडमध्ये नाश्ता करायला थांबलो आहे. सगळे काय घेतले? मिसळपाव. मिसळपाव घ्या. हा बघ, हा महाप्रेवाला आहे, याच्या घरी आम्ही थांबलो. बस इच्छा पूर्ण. तुम्ही काय मागवलं? चला आपण नाश्ता करून बोलूया. आय लव्ह रायगडचे इथे फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही आता रायगड किल्ल्यावर चाललो आहे. बाकी सगळे बसमध्ये बसले आहेत, सॉरी आमच्या गाडीमध्ये बसले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे. चला. लालपरी हे लालपरी 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 जाऊन परत जायचा सलीला, ए सलीला जायचा, जायचा सलीला, सलीला जायचा, जायचा सलीला, सलीला जायचा, जायचा सलीला. बाय बाय. रायगडला आम्ही आता पोहोचलो आणि तेजस आतमध्ये रोपवेसाठी माहिती काढायला गेला आहे. तोपर्यंत आम्ही बाहेर थांबलो आहे. जाऊया आतमध्ये? हो चला. चला आपण आतमध्ये जाऊया. त्यापेक्षा बघूया तेजस काय करतो. प्रवेशद्वार. हा प्रवेशद्वार आहे. एंट्री. बॅग बी काय नसतं, फ्रंटच आहे माझ्याकडे. हा रायगड रोपवे. अच्छा इधर. चला आतमध्ये. आम्ही रोपवेने जातोय म्हणून मग आम्हाला फॉर्म भरावा लागतो. असा फॉर्म भरून सगळ्यांची माहिती द्यावी लागते. त्यांचं वय, नाव, पत्ता, ॲड्रेस सर्व.
रायगड किल्ला. रायरी नावाने ओळखला जाणारा रायगड हा अतिशय गिरिदुर्ग समुद्रपाठीपासून 1350 मीटर उंचीवर वसलेला आहे. रायगड इसवी सन 12व्या शतकात विजयनगर साम्राज्याचा होता व त्यानंतर तो बहामनी व इसवी सन 1979 मध्ये निजामशाही राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली आला. निजामशाहीच्या अखेरपर्यंत म्हणजे 1663ला रायगड ज्यांच्याकडे रायगड त्यांच्याकडेच राहिला व पुढे सन 1648 मध्ये तो चंद्रराव मोरेकडून शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली आला. 1662 साली महाराजांनी स्वराज्याची राजधानी व तख्त्याची जागा म्हणून रायगडाची निवड केली व 1670ला राजधानी रायगडावरून रायगड हलवण्यात आला. 1674 साली मोठ्या थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाचे वैभव लोपले व अखेरीस 10 मे 1818ला कर्नल प्रॉथरनने गडावर ताबा मिळवून गड उद्ध्वस्त केला. रायगडावरील मुख्य वास्तूमध्ये राजदरबार, शिवाजी महाराजांची समाधी, नगारखाना, बाजारपेठ म्हणजे नगरपेठ, जगदीश्वर मंदिर, धन्य कोठारे, अष्टप्रधानांचे वाडे, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कुशावर्त तलाव, राणीवासा, महादरवाजा, चित्त दरवाजा, पालखी दरवाजा, अष्टकोनी स्तंभ, हिरकणी बुरुज इत्यादींचा समावेश आहे. राजदरबार व नगरखान्यातील जागेत आपल्या ध्वनी चमत्कार अनुभवायला मिळतो. 1400 पायऱ्या चढून आल्यावर गडामधील प्रवेश भव्य व दणकट अशा महादरवाजातून होतो. शत्रूपासून भक्कम संरक्षण देणारा हा दरवाजा दुर्गस्थान स्थापत्याचा अप्रतिम नमुना आहे. रायगडाच्या बांधणी विषयाचे 2 महत्त्वपूर्ण शिलालेख दिग्गेश्वर वाडेश्वर मंदिराच्या आवारात आहेत. काय जर राहिलं असेल कुणाला त्याला मजा नाही आलेली रे, त्याला मजा नाही आली. तो खाली बसला कोण संतोष बटला. मी खालपर्यंत बघत होतो, मजा आली. मी पण रिटर्न झाला काय पॅराशूटला जाशील का? अरे बाबा हा तू तर बोला म्हणजे रायगडात तोंडाचा चढलो. पुढं पट्टाच चालू. नाही देऊच्या जेवणाला अजून 50 पायऱ्या पण नाही चढले. त्याचा मेडिकल इश्यू ना यांचा. एक मिनिट मावशी व्हिडिओसाठी फोन ठेवावा लागतो. हा आता परत चालू आहे. बोल मावशी. नाही मित्र आलो आम्ही कामातले. हा किल्ला हो मोजून 20-22 पायऱ्या चढूनच जीव गेला अर्धा. 1700 पायऱ्या चढायच्या. 1700 पायऱ्या चढायच्या तयारीमध्ये होते. 20 मध्ये अर्धा जीव गेला. नाही अगोदर मी आलो इकडे 2दा, तेव्हा काय वाटलं नाही. तिने म्हातारा झाला, वयमान झाला. नाही खरंच म्हातारा झालो आता. वय झालं आता. एवढ्याच चढताना
राणींचे महल आहेत. 4 महल आहेत आणि त्याला 2 हे विलग आहेत असे जोडलेले. आपण बाजूला जाऊया. हे एक इथे का खाली इकडे टकमक टोक आहे ना समोर. समोर टकमक टोक आहे. धुक्यामधून दिसत नाही. ओ कडेलोट. तिथून जायला रस्ता आहे का खालून? नाही ना. हळू जा रे. तू भुयारी मार्गात गेला काय तिकडे? हा अच्छा इथून बाहेर येतोय. भुयारी मार्ग आहे. जर पावसातून आपण आलो असलो का मजा आली असती ना इकडे. जबरदस्त व्ह्यू आणि मजाही आली असते एवढी. हे काय बघूया आतमध्ये? राजदरबार आहे. चल राजदरबार बघूया मग. आपल्याला बघायला आहे ते. चल भोईर कुठेही जाऊ नकोस कसाही रस्ता बघ. तेच म्हटलं. पडशील नाही तर दुसरा घेऊन ते खाली आहेत येतील ते लोक. आणि पाटी महाराज. राज दरबार. वंशज असतील ना त्यांच्या घरातून त्या एकोणीसशे 24-25ला असं होतं. त्यानंतर 2005 आणि 6ला हे असं आहे आणि हे सध्याचं आहे डेव्हलपमेंट. रिनोव्हेशन केलं आहे. हे होळीपीठ आहे आणि इथे बाजारपीठ आहे.
होळीपीठ यासाठी म्हणायचे येते की इथे पहिली होळी पेटवली जायची आणि तिथे प्रथा होती की जळत्या होळीमधून जो नारळ काढेल त्याला सोन्याचा कडा असं काहीतरी भेटवस्तू द्यायची आणि संभाजी महाराजांचं काढायची मोस्ट ऑफ. सगळी बाजारपेठ आहे. आता या बाजारपेठेतील तुम्ही दुकान बघत असाल तर उंचावर आहेत. हे उंचावर यासाठी आहेत की बरीच जण घोड्यावरून यायची, मग त्यांना पुन्हा त्रास व्हायला नको खाली उतरून खरेदी करण्यासाठी. घोड्यावरूनच खरेदी करता यावं यासाठी वरच्या लेवलची बनवलेत, म्हणजे उंच लेवलला बनवलेत, जेणेकरून घोड्यावर बसूनही एखादा माणूस ती आपली खरेदी करू शकतो. यासाठी ही उंच आहेत. आणि पुढे इथे कुठेतरी नागशिल्प आहे. नागशिल्प म्हणजे यासाठी होतं की इथे नागप्पा शेट्टी हे रायगडाच्या बाजारपेठेचे प्रमुख होते आणि संपूर्ण ह्या मार्केटमध्ये आहे ना ते माल पोचवत होते, म्हणजे होलसेलर होते. म्हणून महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही या बाजारपेठेचे प्रमुख आहात, तुम्हाला काय हवं आहे, म्हणजे बक्षीस काय हवं आहे. तेव्हा नागप्पा शेट्टी म्हणाले की महाराज, माझ्या दुकानाला नागाचे शिल्प द्या, म्हणजे जेणेकरून सर्वांना समजेल की हे दुकान माझं आहे. म्हणून इथे हे नागशिल्प या दुकानाला कोरलं आहे. आणि बाजारपेठ अशा प्रकारची आहे की हे दुकान आहे, हे मध्ये असं स्टोरेज रूम आहे आणि पाठी घर आहे, म्हणजे आगे दुकान आणि पीछे मकान या म्हणीनुसारच आहे. खूप मोठी आहे ना बाजारपेठी साईडला. 21-22 रूम आहेत. हा, बरीच मोठी आहे. झालं फोटो सेशन. चल पुढे काय टकमक टोक. हा टकमक तो. हो हो, इथून महाराज कडेलोट करायचे दुश्मनांना, किंवा ज्याला शिक्षा द्यायची, ज्याला शिक्षा द्यायची त्याला. महाराजांच्या आदेशानुसार, महाराज नाही. महाराजांच्या आदेशानुसार बस. टकमक टोक. तू बघा हा कॉर्नर, तिकडे भगवा झेंडाही फडकतोय, खाली दरी आहे त्या साईडला. ही बाजारपेठ आहे 1924-25 आणि नंतरला मग 2005-06, 1928-29ला अशी होती आणि 2005-06ला मग अशी बनवली. पाय पण भाजतात. आणि हे जगदीश्वर मंदिर आणि याच्या पुढे महाराजांची समाधी आहे. चलो हे भाई, आता गड वाटतो बघ इथून. गड दरबार बघ, ते हे दरवाजा. जुन्या काळाचे दरवाजा अजून पिक्चर बनवतोय. हा मग पिक्चर शुक्रवारी आता घरी दाखवणार.
ही पूर्वीची वाटते. इको होतो सगळा. इको आहे. जगदंब पूर्वीचं काय चला आपण समाधीच्या इथे जाऊया आता. चला अजून चकमक टोक बघायला यायचं आपल्याला. ही आहे महाराजांची समाधी. तुम्ही छान फिरला असेल. इथे समाधीसमोर पायऱ्या आहेत ना, येथील दुसऱ्या पायरीवर नाव लिहिलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकर यांनी 14 वर्षात हा रायगड किल्ला बांधला आणि बांधताना हे पैसे कमी पडत होते म्हणून त्यांनी स्वतःचं घरदार विकलं आणि इकडचं बांधकाम हे पूर्ण केलं. आणि ही बातमी जेव्हा राजांना कळाली तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही किल्ला बांधला आहात, तुम्हाला काय बक्षीस हवं आहे. तेव्हा हिरोजी इंदलकर म्हणाले की महाराज, तुम्ही रोज सकाळी जगदीश्वराच्या मंदिरात येता आणि येताना तुमच्या उजव्या पायाची धूळ ज्या पायरीवर पडते ना, त्या पायरीला माझं नाव द्या, म्हणजे केलेलं कार्य मला तुमच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. हे ऐकून महाराजांनी त्यांना मिठी मारली आणि या दुसऱ्या पायरीवर नाव लिहिलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. गडाला फिरून आम्ही आता येथे विश्रांतीसाठी आलो आहोत, थोडं पेटपूजा करण्यासाठी. इथे मावशींकडे आम्ही पिठलं भाकर खायला आलोय. अरे मोबाईल चालणार पंगत असं वाटतं भावकीची मीटिंग बसली. भाऊकीची मीटिंग बसली. अध्यक्ष, विषय सुरू करा. चला आल्यावर भेटूया. चला 15-20 मिनिटानंतर जेवण आमचं तयार झालंय. सध्या आले काय, चटणी आहे, लोणचं आणि कांदा. प्रॉपर आपलं जेवण. ताव मारतात, लागले सगळ्यांना भुका. चला सुरुवात खायची. चांगलं लागतंय, टेस्टी. गोष्ट गरमागरम भेटलंय. थंड आहे. बघूया. गरम भेटलं कोणाला? पिठलं थंड आहे. मस्त आहे. नाही पहिलेच बोलू ना पिठलं. चलो आपण पण खाऊया आता. मस्तपैकी जेवण करून आता परतीच्या वाटेवर निघालोय आणि जाता जाता तटबंदी कड्यावर बघूया, तिकडे आपण जाऊन. येणार आहे का? तो नव्हता येत ना, तो पण येत नव्हता. चांगला असेल तर व्हिडिओ काढतो.
बघून येतो फक्त लगेच. चल चल. बाकीच्यांना घरी जायची घाई लागली आहे, आम्ही निघालो. हा रस्ता नाही रे बाबा. ठीक आहे, माणसं जात आहेत. हा रस्ता नाहीये बघ. तटबंदी कडा. त्या साईडीने हा तिकडून जाऊया मग, तिकडून जाऊया. आई चल जराशी उतरून. इथं कुठं उतरायला आहे? अरे हे काय नाही नाही, हे दाखव. हाय हाय, पण सांभाळून जा. नको नको. अरे हाय ये. तू राहा पाठीला. ए, जाते पण तिथे टाइमपास करू नका. नको रे, मला भीती वाटते. आता कशाला भीती वाटते? अरे इथून सोपं आहे, हे बघ, इथून सोपं आहे. त्याला पकड रे, सपोर्ट घे. ये चल. तू काय घाबरतो? त्याला बघतोय, मला काय घाबरायला, मी उड्या मारत जाईन रा परत. खाली उतरायला आहे का? हा ये. आराम से. शूज अँटीस किट आहेत ना? कोणाचं सरकणार नाही ना कोणाचे? माहित नाही आता. जेव्हा सरकल तेव्हा माहित पडेल. हा एवढ्या तिकडे सरकणार आहेत. नाही ये. चल चल. चल पुढे. ये नाही एवढे ये. तो पडतो. याच्या गावात जिन्या मोबाईलकडे लक्ष देऊ. नाही, मोबाईलकडे माझं लक्षच नाही, मी खाली बघतोय. महत्वाचं माझा हे आहे, मोबाईल महत्वाचा नाही. पडला तर पडला, भोईरचा आहे तो, काय ते बघून गेल. माझा जीव महत्वाचा आहे. अरे धावडणी इथं पायऱ्या कशाला बांधल्या तुला? काय हाय तर नाही. वाढ बनवतोय हे काय. म्हणजे इथं काय यायला वाटतं. इकडे इथून जायचंय की इथंच आहे ना? चला, अशा प्रकारे आम्ही हा डोंगर उतरलोय. अशी वाट आहे बा, अशी ती अशी येणार आहे. अच्छा, कशी येऊ दे, आता आम्ही आलो इकडे, आम्हाला काय घेणं देणं नाही. पोहोचलो हे महत्वाचे. पकड तर मला लेस बांधू दे. मी येणार सगळं बघणार. आता असं तुम्ही लोक एवढ्या लवकर दमता कसे भेटू? अरे दमलंय कोण नाही. आपल्याला परत जायचं पण आहे ना, उशीर किती झाला. तर मला कुठं आपण बाहेरच्या देशात आलोय काय? प्रश्न दमायचा नाही, प्रश्न खूप काही बघायचं आहे एक्स्ट्रा, आणि पोचायचं पण आहे. आता काय बघायचं? हे जे मेन आहे ते नाही बघत असणं, खाली काय बघणार आहे? काय मग अजून बरंच बघायचं त्या साईडला राहिलंय ते. आता इथून जाऊया जाताना. जाताना इथूनच जायचं. गाडीला ब्रेक वर. सांभाळून रे. त्या रस्त्याने आलो बा आपण. ते काय मग तिकडूनच जायचं. नाही नाही, हा काय पायऱ्यांचा रस्ता? हा पायऱ्या त्या खाली उतरणार आपण आता. हा दरवाजा आहे तो. पायऱ्या. तो महादरवाजा. महादरवाजा. हो हो, महादरवाजा बघायचा. तिकटबंदी आहे. तेच मेन आहे. भोर दिसतोय का मग किती? आपण उलटा करतोय ना, पुस्तक मागून वाचतोय आपण. भोर कुठे आहे? नाही दिसत. गेले वाटतं ते पुढं. नाही नाही, हाय हाय. कुठे हात केला बघ. कुठे आहे? तो काय हात करतोय? तेव्हा आमचे मित्र हात करतात पण दिसत नाहीत. झूम करून दाखव. नको नको. पोलीस येते घाबरून. काय झालं म्हणून बघायला. अच्छा, तेजा, मला वाटलं त्याच्या आईला. हे फोन आला. इथून पूर्ण किल्ला दिसतो. हा बघ, नंबर. इथून पूर्ण किल्ला दिसतोय समोर.
हे बघा हा किल्ला. पुढे बघूया आपण. पुढे ना आणखी मस्त वाटेल. काय आहे? ओ हो 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 हो, खतरनाक. बघा एक नंबर व्ह्यू आहे. म्हणून बोलतो माझ्यावर राहा. तिकडून बघू पुढून अरे इथून नको, तिकडून घे ना, तिकडून तिकडे जाऊयात. किती वर्ष झाली? 15-16 वर्ष होऊन गेली असेल काम चालू. व्हॉट अ व्ह्यू. बनवतायत की बनलेलं आहे? कुठल्या टाईपचा बनवत होते? आता बनलाय की बनवतात माहिती नाही. काय आहे हे? बनवत होते. मोबाईल तिकडे नको घेऊ, आतमध्ये घे. काय करणार? फोटो काढले. धरण आहे ना ते? बा धरण. कुठल्या पद्धतीचे माहित नाही बाबा आम्हाला, पण ती नदी आहे मध्ये आणि हे सगळं धोकं. बहुतेक निजामपूर गाव, निजामपूर पाटबंधारा आहे. चल पुढे जा. पुढून हेवी असेल आणि समोरून किल्ला दिसतोय. हा काय? हा समोरून किल्ला. तिथं बघ, ती घरं बघ किती चांगली चांगली आहेत तिथं. बंगले बघ ना, सगळ्यांचे बंगले. आणि हा एक द्वार. चल आपण पुढे जाऊयात. रोपेवाले रोपेसाठी गेलेत, कारण की 5च्या नंतर रोपे बंद होतं आणि त्यांचा मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे ते लोक रिटर्न रोपवेने गेलेत आणि आम्ही आता तटबंदी करून चालत जाणार आहे. नाही, व्ह्यू मस्त आहे खालती. म्हणजे उगत नाही पिंचो टकमक सरळ कडे लोट, सरळ थेट शेतात. 90 डिग्री पण फेल आहे. वाचायचा चान्सच नाही ना. मेन गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षी अजून टिकलंय पण. पटकन चाल, चल. 5 मिनिटं राहिले. मेन दरवाजा पाय नाही तर काय तुम्ही असे दानत का बघ. खाली पायऱ्या चालत आल्या असते लोक वरती चढत. मेले असते कर्माने. रोपवेच्या इथल्या 50 पायऱ्या चढवल्या नाही आपल्याला. त्या पायऱ्या बघ. नाही, अगोदर चालायचो रे, पण आता नाही, दम लागतोय. 2दा आलो तेव्हा मी चालत आलो होतो. आपल्याला खाली जाताना अंधार होणार थोडं. पूर्वीचा रस्ता काय बघ ना, शिड्या आहेत. ही फक्त तटबंदी आहे रे. तटबंदी आहे. रस्ता वाटला ना मला शिड्यांचा. या बाईकडचा व्ह्यू खतरनाक. त्यावेळी इकडं कसे घेऊन येत असतील आणि कडे लोट करत असतील. सवय असेल त्यांना, शॉर्टकट वगैरे काय ना काय. नाही म्हणजे काय माहिती आहे आपण बघ आता इकडे येऊन बघायचं. खरं येड सवाय रे तू. एका जागी थांबला का तिथं थांबत बसतो. तसं काय आहे, माझं मन नाही भरत तोपर्यंत जाणार. जो मन वर्षभर नाही भरणार पण तू इथं थांबणार आहेस का? किती बघितलंस तरी तसं नाही, किती बघितलंस तरी मन नाहीच भरणार तुझं. म्हणून तू पुढे पुढे बघ. ही तटबंदी कुठल्या कोपऱ्याला तेवढ्या भविष्य उंची ठिकाणी त्यांनी बांधलंय. बांधकाम कसं केलं असेल.
एवढं ते बघ तिकडे एवढं इंजिनियर. त्या टोकावर जाऊन त्यांनी बांधकाम कसं केलं असेल तो प्रश्न पडलाय. बरं झालं बोरी ना आला इथे, घाबरला असतास तू. ही पहिली तटबंदी आहे आणि ही दुसरी आहे. कोणती पहिले कोणती तटबंदी? ही रे म्हणजे ह्या पहिला लागतो ना. हा इकडचा, हा पहिला बा. आणि तिथून मग तिथं दुसरं तिथं एक दिसते छोटी अशी तटबंदी अशी बांधल्यासारखी दिसते. छोटी अगोदरची, ही छोटी, ही चल पुढे चल पुढे चल. मला ना लिटरली त्या कळसुबाई सारखा फील येतोय. कळसुबाईचं शिखर आहे ना हो त्याचं फिलिंग येत आहे. ते तर याच्यापेक्षा उंच आहे ना रे. टकमकटक. इथून कडेलोट करायची महाराज. हे बघा कसला उंच आहे. जाऊ दे पुढे नको जाऊ. ना पुढे नाहीच जात आहे. आपली जेवढी हद्द आहे तिथंच आपण नियम पाळतो. पुढे जाऊ शकतो पण नियम असा आहे की एवढंच आहे. आणि जितकं नियम बंधन आपल्याला घातले आहेत त्या बंधनातच राहावं. म्हणून याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. आणि पुढे शक्यतो जाऊ नका कोणी आलं असेल तर. जरा पण वाचायला चान्स नाही कोण खाली गेला तर. काय जरा पण नाही. आणि पकडायला पण चान्स नाही काय, कारण की झुडपं पण काटेरी आहेत सगळे. बघूनच चक्कर सारखं वाटते. माझे भाई एक तो आला तर कडुलेट करूया याचाच. करून टाक. त्यांनीच टाइम केलाय. हे जा कोण कट करतोय? टाक त्याला आतमध्ये. हे हा ती पण आहे इकडे नाही जायचं. नाही नाही तिकडे ती पण आहे बाय. याचा अरे ढकला नाही आला इथून निघाला तुला. मला थांब, मला हे घ्या पहिल्यांदा मला पूर्ण रायगड एका फ्रेम मध्ये कव्हर करायचं. घ्या घ्या फोटो काढून घ्या. हे भेटणार नाही परत. आधी डोळ्याने बघून घ्या. हे माझा एक फोटो काढ इथं झेंड्याबरोबर. ते तो डांडा बाजूला घे. बा असा कोण तू? घे ना. गेल्या वेळी आलो होतो आम्ही तेव्हा वरती येणं शक्य नव्हतं आम्हाला, कारण की पावसामुळे वरती सोडत नव्हते आणि वेटिंग पण होती बरीच. म्हणून आम्ही निघालो होतो. पण आम्ही खालून ते जे वळण दिसतंय व्हाईट हे तिथून पाहिलं होतं. आणि आज इकडे आता हे वळण आम्ही तिथून हे टकमकटूक पाहिलं होतं. उजेड आहे माझा. हे नेल्यावर आणि आता इकडे आहोत. कल हम उधर थे आज हम इधर है. आणि अशा प्रकारे आमचा रायगड वारी आणि रायगडवर येण्याचा प्लॅन सक्सेस झाला. चला टकमक टोकावरून निघालोय आणि इथे मग परतीच्या प्रवासाला. आणि हे इथे मंदिर आहे, बघूयात ना. कसलं मंदिर आहे रे? हा हे इकडे मंदिर आहे. चला निघूया.
हत्ती तलाव जुनं बांधकाम थोडी वाटतं, नवीनच वाटतं. नवीन बांधकाम आहे. आता मोठं वाटायला लागलं. हे हत्ती तलाव आहे इकडे. पुरा येत असेल अर्ध ही जी बाजारपेठ आहे ना त्याच्या पाठीमागे ही जागा आहे, तिथे हत्तींचं पालनपोषण झालं होतं आणि मोठ्या हत्ती नाही तर लहान हत्ती आणले होते आणि त्याचं पालनपोषण करून त्यांना मोठं इथे केलं होतं. बघा सकाळी सर्वांच्या हात डोक्यावर होत्या आणि संध्याकाळी सगळ्यांच्या पाठी आल्यात. कासव नीला पाठी का ठेवलं रे? हॅट पाठी का आता डोक्यावर का नाही? दरवाजा कुठे आहे? हा दरवाजा आलाय. अजून एक दरवाजा खाली आहे. बोईर आम्हाला विचारतोय दरवाजा कधी येईल. त्याला सांगितलं आत्ता इकडे आलाय. तो खुश झालाय. बोईर 5 मिनिटात पोहोचतोय बा. आलाय बा. अरे नाम बता दे आ जाएगा. चल हा दरवाजा आहे ना? हा दरवाजा ना? अरे वा. हा 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 महादरवाजा आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा दरवाजा कोणी लॉक करून गेला असं तर. अजून तेवढंच उतरायचंय खाली माहिती. इथून मागे ते आमचे मित्र पोचले तिकडे आणि आम्ही अजून इकडे आहे आणि बाकी रोपेवाले ऑलरेडी खाली पोचले आहेत. चला छोट्या रे पायऱ्या. चलो आमची जीवनाचे अंगण झाले आणि खांद्यावर हात टाकते मगाचपासून मी हात टाकते. बोईर 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 तू पहिल्यांदा आलायस ना आणि एवढा पहिल्यांदा चालला असशील उतरला असेल. चाललो शिर्डीला गेलो 2 टाइम. हा पायऱ्या डोंगर काय बोलतोय? असं चालतं असं असं निल्या नीला बदक आहे. असं हे काय हा 3-4 वेळा आलेला माणूस.
दमाला झालं, खूप दमाला झालंय. पहिल्या पायऱ्या अशा नव्हत्या, म्हणजे वरच्या साईडला वगैरे होत्या. ह्या पायऱ्या चांगल्या आहेत, पण वरच्या पायऱ्या बेकार आहेत. त्या पायऱ्या पण अशा असत्या किंवा पायवाट असली तर बरं वाटलं असतं. मी जवळपास 10 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो ना, तेव्हा काय वाटलं नाही मला चढताना. आज त्रास झाला. तिच्या पायऱ्या बनवल्यात ना, हा. खूप लेंथ खूप छोटी आहे तिची, अशी 5 नंबरचा पाय बसले एवढी छोटी लेंथ आहे. हा, म्हणजे 5 इंच असं 5 नंबर किंवा 6 नंबरच्या चपला आपण घालतो ना, ते आपण नाही पोहोचत तिकडे. आणि वर खाली आहेत दगडा त्या, त्यामुळे त्रास होतोय. हे मस्त आहे बघ. हो 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 हो. आणि अशा प्रकारे आम्ही आता रायगडाच्या पायथ्याशी बसलोय आणि सकाळी रोपवेने गेलो, पण खूप फिरलो आणि आता पार्क पूर्ण रायगड पार करून आलोय. जुलै महिन्यात आम्ही आलो होतो इथे, पण पावसामुळे आणि रोपवेच्या वेटिंगमुळे आम्हाला रायगड फिरणं शक्य नव्हतं. आणि आम्ही ठरवलं होतं की 4-5 महिन्याने आपण पुन्हा यायचं आणि रायगड पार करायचा. आम्ही आज आलो, रायगड फिरलो आणि आत्ता संध्याकाळी 7 वाजता इथे भरलोय. आमची इच्छा पूर्ण झाली आहे आणि आमची ही ट्रिप सक्सेस झाली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.